जय स्वामी समर्थ. प्रथम मी जय स्वामी समर्थ यांचे नाव घेऊन मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी खूप दिवसापासून विचार करत होते की व्हिडिओ बनवायचा ह्या विषयावरती, पण माझं झालंच नाही व्हिडिओ बनवणं. पण आज मी सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे. तर यामध्ये काय आहे की मी व्हिडिओमध्ये जे पण तुम्हाला सांगणार आहे ना, ते तुम्ही तुमच्यापर्यंत पण नाही, लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. कारण मला असं वाटते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतातच. त्या अडचणींना दूर करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे की आपलं जर काही व्यवस्थित होत आहे कुठल्या उपाय केल्याने, तर आपण तो उपाय दुसऱ्यांना पण आपण सांगू शकतो, म्हणजे जेणेकरून त्यांची अडचण पण दूर होईल. त्यासाठी मी स्वामी समर्थ जे सांगतात त्यावरूनच मी तुम्हाला जे उपाय वगैरे सांगते. खूप सारे उपाय असतात जे आपल्या घरामध्ये जे रोजचे जे कामं असतात, आपण त्यामध्ये पण खूप काही शिकू शकतो. जेणेकरून आपल्याला खूप काही गोष्टी माहिती नसतात आणि खूप काही गोष्टी माहिती पण असतात. तर श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत की एखाद्याला दरवाजावर बसून नाही का शिंकायची सवय असते. तर काय करायचं, जर आपण एखाद्या वेळेस दरवाजावरती बसलो आहे आणि आपल्याला चुकून शिंक आली किंवा शिंकल्यास त्याच वेळेस लगेच थोडं पाणी शिंपडावे, जेणेकरून जी पण आपल्या अडचण असेल ते दूर होऊन जाईल किंवा एक विपदा जी आहे ती टळून जाणार. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला सवय असते घरामध्ये बसल्या आपण नाही का नख दाताने कुरतडतो आणि इकडे तिकडे टाकून देतो. तर स्वामी म्हणत आहेत की कधी पण दातांनी नख कुरतडू नये आणि ते इकडे तिकडे फेकू नये. ते एका कागदामध्ये नख जमा करून नाही का ते पुळकं बांधून दुसऱ्या ठिकाणी फेकून द्यायचं. तिसरं म्हणजे असं की शनिवारच्या दिवशी लोकांना कसं असते की जी वेळ मिळेल त्यावेळेस दाढी करायची, कटिंग करायचं असं ठरलेलं असतं. तर शनिवार जो दिवस असते ना, त्या दिवसाला कधीच दाढी आणि किंवा कटिंग करू नये. हे गोष्ट नियमित लक्षात ठेवायची. तुम्ही ह्या जर गोष्टी माझ्या व्हिडिओमधून तुम्ही जर लक्षात ठेवला ना, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि दुसरं म्हणजे सोमवारच्या दिवशी लोणी काढू नये. त्याच्या मागं पण खूप काही कारणं असतात. त्यासाठी हे उपाय मी सांगितलेले आहे, तोडगे आणि उपाय की आणि पाचवं म्हणजे बेलाचं पान असतं ना, ते नेहमी पालतं घालावं. कधी पण उलटं घालू नये, पालतं घालावं. आणि जेव्हा पण झोपताना आपण दक्षिणेस पाय करून झोपू नये, कारण त्यामुळे पण आपल्या घरामध्ये हणहणी आणि अडचणी येऊ शकतात. तर ह्या गोष्टी काही असतात की ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही जे असेल ते दूर होऊन जाते. जसं समजा आपण पूजा करतो. पूजा कसं आपण नुसतं दिवा लावला आणि अगरबत्ती लावली की झाली आपली पूजा. पण असं नाही. स्वामी सांगतात पूजेच्या वेळी ज्या पण घरातल्या स्त्रिया असतात, ज्यांची लग्न झालेली असते, तर सौभाग्यवतीचे स्त्रिया असतात, त्यांनी नेहमी डोक्यावर पदर घ्यायचा असतो. आणि जे पुरुष असतात त्यांनी नेहमी टोपी घालूनच देवाची पूजा करायची असते. हे एक नियम आहे. जे नियम तुम्हाला स्वामी सांगतात ते कोणीच सांगू शकत नाही. कारण डोकं हा मानवी शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. तर ब्रह्म पण सांगतात की डोक्याच्या मध्यभागी स्थित आहे. ब्रह्मरंध्र हे आहे ना, डोक्याच्या मध्यभागी स्थित आहे. हवामानाचे किंचित बदलाचे दुष्परिणाम ब्रह्मरंध्राच्या भागातून शरीराच्या इतर भागांवर होतो. तर डोके झाकल्याने आपल्या नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते. म्हणूनच डोके झाकलेले असते. देवाच्या आदरासाठी स्त्रिया डोक्यावर पदर आणि पुरुष टोपी घालून डोके झाकतात. त्यासाठी हे
उपाय नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही हा उपाय तुम्हाला नेहमी कामात पडेल, की पूजेच्या वेळी स्त्रियांनी डोक्यावरती पदर घ्यावा आणि पुरुषांनी टोपी घालावी. जर हा नियम तुम्ही रोज नियमित तुमच्या घरी जर अवलंबला ना, तर तुमच्या जीवनात काहीच प्रॉब्लेम येणारच नाही. त्यानंतर सांगते मी तुम्हाला केस धुण्याचे नियम असतात काहीतरी, तर ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी मुद्दा म्हणूनच हा व्हिडिओ बनवला, की जे पण तुम्हाला उपाय आणि तोडगे आहेत ते आज तुम्हाला सांगूनच टाकते. तर केस धुण्याचे पण 6 नियम आहेत. तर अमावस्याच्या दिवशी केस धुतल्याने पितृदोष होतो, ज्यामुळे घरातील आशीर्वाद आणि प्रगती थांबते. काही बायांना आणि लोकांना माहिती नसते, मुलांना, की काय असतं काय नाही. पण हे एक आहे की अमावस्याच्या दिवशी कोणीही केस धुवू नये. एकादशीला केस धुण्याने तुम्ही केलेले सर्व व्रत निष्फळ ठरतात. त्यामुळे त्या दिवशी केस धुणं टाळावं. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जर केस धुतलं ना, तर तुम्ही काही पण केलं तरी तुम्हाला काही फळ मिळणार नाही. तर काही धुण्याचा उपयोगच नाही आहे. तर त्या दिवशी तुम्ही केस नका धुवू. आणि गुरुवार, शनिवार आणि मंगळवारी केस धुण्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात दारिद्र्य टिकून राहते. तर तुम्हाला जर तुमच्या घरात दारिद्र्य नको आहे, आता कोणाला वाटेल की आपल्या घरात दारिद्र्य असलं पाहिजे, म्हणून ज्याला पण आपल्या घरात दारिद्र्य नको आहे त्यांनी हे लक्षात ठेवा, की गुरुवार आणि शनिवार, मंगळवार केस धुण्याचं टाळाच. आणि चौथं म्हणजे सूर्यास्तानंतर केस धुतल्याने घरगुती त्रास आणि रोग वाढतात आणि धनाची हानी होते. आता आपल्याला वाटेल का की आपल्या घरातलं धन कुठं लोकांच्या घरी गेलं पाहिजे म्हणून? नाही ना. आपल्याला वाटेल की आपल्या घरातलं धन आपल्याच घरात राहावं. तर त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट लक्षात असायला हवी की सूर्यास्तानंतर कधीच केस धुवू नये. आणि 5वं म्हणजे तुमचे पती कामासाठी किंवा कोणत्याही शुभ कामासाठी बाहेर गेल्यानंतर लगेच कधीच केस धुवू नका. कारण की कसं आहे, आपल्या घरात आपल्या नवऱ्याशिवाय आपल्याला कमावून कोण आणून देतो का? तर आपल्या नवऱ्याचं काय हनहन व्हायला पाहिजे का? त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की नवरा बाहेर गेला का त्याच्या पाठीमागं केस धुवायचेच नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा. आणि 6वं बघून घ्या तुम्ही. 6वं मी तुम्हाला सांगते ते खूपच महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवणार ना, तर तुमच्या जीवनात काहीच अडचणच येणार नाही. मासिक पाळीच्या 5व्या दिवशी केस धुतल्यानंतरच पूजा करावी. जर तुम्ही पूर्णपणे शुद्ध असाल तर केस धुतल्यानंतर किंवा 1 आठवड्यानंतरच पूजा करा. कारण की ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर तुम्ही केली ना, तर तुमच्या जीवनात काहीच प्रश्नच नाही निर्माण होणार हो. ह्या गोष्टी बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही ध्यानातच ठेवा. त्यामुळे तुमच्या जीवनात कुठली हनहनी येणारच नाही आणि तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूरच होऊन जाणार. म्हणजे स्वामी समर्थ जे पण तुम्हाला उपाय सांगतात ना, ते व्यवस्थितच सांगतात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं हे तुमचं हातात आहे. जय स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि असेच उपाय आणि तोडगे मी तुम्हाला सांगत जाणार. पण तुम्ही त्याच्यावरती लक्षपूर्वक तुम्ही काम करा. त्यानंतरच मी तुम्हाला असे उपाय सांगणार. धन्यवाद.